आपण या मानवांच्या ताकदीची शक्तीची एकत्रितपणा करून या माध्यमाने कसं राबवतोय त्याला महत्व आहे। आणि मग ते जे योगायोग आहे हे जे आपल्याला भासवायचे, लोकांना दाखवून द्यायचे की सगळी माणसं जर एकत्रित केली तर त्या एकत्रित शक्तीच्या ताकदीचा प्रयोग काय होतो, हे जनाला, लोकांना आपल्याला या माध्यमातून दाखवून देता येईल। दाखवायचं दाखवून देण्यापेक्षा दिसेलच, दाखवून देण्यापेक्षा दिसेलच हा महत्वाचा मुद्दा आहे त्यातला। दाखवणे हा पार्ट वेगळा, दिसेलच का तर प्रात्यक्षिकच आहे ना, असा हा सगळा भाग जो आहे त्या माध्यमाने। दुसरी गोष्ट अशी आहे की उद्याची आपली मुलं आहेत, यांना आपण संस्कार देण्याच्या माध्यमाने, संस्काराच्या माध्यमाने, वातावरणाच्या माध्यमाने त्यांच्या उद्या जीवनाचा हेतू साध्य करता। या ठिकाणी आपल्याला 4 धामामधून उद्या आपली मुलं पाठवायची म्हणजे त्यांना महाराज बनवायचे असला पार्ट नाही, पण माझा हे असं समजून आपल्या भागातली जी मुलं जातील ती 4 धामाला जर जाऊन आली, आज तामिळनाडू आहे, 2 राज्य ओलांडून जायचे, ते 2 राज्य ओलांडून जाताना त्याला ताप होईल तरी बी ज्ञान आहे, आनंद होईल तरी बी ज्ञान आहे, त्या ठिकाणी जाऊन धार्मिक वृत्तीने दर्शन घेईल तरी बी ज्ञान आहे। वाटेतून जाताना हवामान, वातावरण, राहणीमान, त्यांचं कर्तृत्व या सगळ्याचं ज्ञान त्याला प्राप्त होईल। असा हा 4ही जागाला जर जाऊन आला तर तो त्याच्या जीवनाचा हेतू पार पाडण्याकरता म्हणजे जगण्याकरता समर्थ झाल्याशिवाय 100% राहणार नाही। हे उद्दिष्ट आपल्याला त्याच्यात साध्य होईल, हे उद्दिष्ट मेन जे आहे ते आपल्याला साध्य होईल, हा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे। आणि याच्यातूनच आपल्याला लोकांचं जनहिताचं कार्य कसं साध्य करता येईल, त्या निमित्ताने आज 4 राज्यातले, हिंदुस्थानमधले सगळे लोक एकत्रित येतील, इथले लोक तिथं जातील, तिथले लोक इथं येतील, या माध्यमाने आपण लोकांची जोडाजोड करतोय। फाटलेल्या मनांची जुळवाजुळव करणे, त्यांना एक ठिकाणी सांघिक करणे आणि एक ठिकाणी एकमेकाच्या मताच्या धारणेची जुळवाजुळव करणे, हे एक फार मोठं कार्य आपण या माध्यमाने साध्य करतोय। अशातला खरा महत्वाचा भाग। या माध्यमाने संस्कार योग्य होतात, वातावरण योग्य होते, मितूपणाची भुळवण होते, मी कोण मोठा नाही, लहान नाही, काय नाही, या सगळ्याची बोलून होते। आणि याच माध्यमाने आपण समाजाला एकत्रित करतोय। त्याच माध्यमाने सगळी लोक जर एक झाली, सगळ्यांना जर आपला हा उद्देश पटला आणि या माध्यमाने एकत्रित झाली तर आपण आपली ही मायभूमी जी आहे, ही मायभूमी म्हणजे आपला भारत देश, या भारत देश ही माझी मायभूमी आहे, ही जागृती प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जागी झाली पाहिजे। तो कोणा हिंडून आला तर ही माझी आई आहे, ही माझी मायभूमी आहे, ही मला पटली, ती त्यावेळेला त्याला कळेल। आणि ती कळाल्याच्या नंतर तिच्यावर असणारे जे लोक आहेत, जीव जंतू पशु पक्षी, हे सगळे ते माझे आहेत, कोणीतरी संबंधित आहेत। मग मला माझ्या मातेचं रक्षण केलं पाहिजे, त्याच्यावर मातेवर असणारे जे आहेत ते सर्व माझे भाऊबंधाने सगळे नातेवाईक आहेत, यांचं संरक्षण, माझ्या भूमातेचं रक्षण करणं, त्याच्यावर असणाऱ्या समाजाचं रक्षण करणं, हे माझं आद्य कर्तव्य राहील। ही त्याच्यामध्ये जागृती तयार होईल, म्हणजेच आपण धर्माचं रक्षण करतो असा हेतू ज्यातून साध्य होईल। एवढ्या करता हे 4 धामाची आपण संकल्पना करून त्याच्याकरता रात्रंदिवस राबून ही आपण त्याचं मूळ उभारतोय।